नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, आजपासून आपण इयत्ता 11वी अर्थशास्त्र या विषयाला सुरुवात करत आहोत, कारण याच्यामध्ये आपल्याला बरेच असे कन्सेप्ट आहेत जे समजणं गरजेचं आहे, कारण हे आपल्याला परीक्षेमध्ये खूप उपयोगी पडू शकतात। ठीक आहे, तर जास्त वेळ न करता आपण सुरू करूया आपल्या या आजच्या विषयाला। ओके, तर सगळ्यात पहिले अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमी। ठीक आहे, इकॉनॉमिक्स। तर या शब्दाचा मूळ जो अर्थ आहे तो कुठून आला आणि कसा आला इथे हे कन्सेप्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे। तर सगळ्यात पहिले इथे लक्ष द्या की हा जो शब्द आहे इकॉनॉमिक्स हा काय आहे, ग्रीक वर्ड आहे। ओके, एक ग्रीक शब्द आहे आणि ग्रीक शब्दामध्येच याचा जो अर्थ काय दिलेला आहे तो इकॉनॉमिया, म्हणजेच याला आपण काय म्हणतो तर कुटुंब व्यवस्थापन। ठीक आहे, म्हणजे अर्थशास्त्र काय आहे, हे एक सामाजिक शास्त्र आहे। ठीक आहे, कुटुंबाचा अभ्यास करणे म्हणजे समाजाचा अभ्यास करणे आणि समाजाचा अभ्यास करणे म्हणजेच काय तर सामाजिक शास्त्र। तर इथून आपल्याला इथे या शब्दाचा मूळ अर्थ मिळालेला आहे की इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र, आणि हे आला कुठून तर एका ग्रीक शब्दापासून, ज्याचा अर्थ आहे इकॉनॉमिया, आणि यालाच आपण काय म्हणतो तर याचा अर्थ होतो कौटुंबिक व्यवस्थापन। ठीक आहे, आता याच्यानंतर जे आहे पॉल सॅम्युएल्स। ठीक आहे, पॉल सॅम्युएल्सन जे आहे हे एक अर्थशास्त्र आहे आणि यांनी जे आहे ते इकॉनॉमिक्सला सामाजिक शास्त्राची राणी असं म्हटलेलं आहे। ठीक आहे, तर हे इथे आपल्याला एक क्वेश्चन बनू शकतो की पॉल सॅम्युएल्सन जे आहे यांनी अर्थशास्त्राचे वर्णन कोणत्या शब्दात केलं, तर ते कोणत्या शब्दात केलं, सामाजिक शास्त्रांची राणी असं केलेलं आहे। ठीक आहे, आता याच्यानंतर इथे आपल्याला काही गोष्टी ज्या दिलेल्या आहे ते इतिहासपासून इथे सुरुवात केलेली आहे ॲक्च्युली। तर सगळ्यात पहिले जे आहे तर आपल्या भारतामध्ये जर कोणी प्रयत्न केला तर ते कोण होते तर अर्थशास्त्रज्ञ कोण, कौटिल्य, त्यालाच आपण काय म्हणतो विष्णुगुप्त, त्यालाच आपण काय म्हणतो चाणक्य, आणि यांची चाणक्य नीती हे सुद्धा फेमस आहे। ठीक आहे, आणि त्यांचा जो ग्रंथ आहे अर्थशास्त्र हे पण फेमस आहे। ठीक आहे, आता हे जे अर्थशास्त्र आहे तर त्यांनी एकंदरीत त्यांच्या बुकाचा जो कन्सेप्ट आहे तो कशा पद्धतीने आहे तर सरकार म्हणजे राजा म्हणजे सरकार, आणि हे सरकार चालवताना संपत्तीचं कसं व्यवस्थापन करणं आणि जनतेचं कसं कल्याण होईल याच्याकडे लक्ष कसं केंद्रित करणं, आणि हे करताना राजांनी काय खबरदारी वगैरे पाळली पाहिजे, तर हे सगळ्या गोष्टी तिथे दिलेल्या आहे। ठीक आहे, हे त्याचा सार मी तुम्हाला सांगितलेला आहे। तर हा एक व्यापक ग्रंथ आहे अर्थशास्त्रासंबंधित। ठीक आहे, आणि हे जे आहे तर अर्थशास्त्र हे राजकीय अर्थशास्त्र आहे मूलतः। ठीक आहे, म्हणजे राजाशी रिलेटेड जे आहे ते म्हणजे खजिना, संपत्ती याच्याशी रिलेटेड आपण इथे म्हणू शकतो। ठीक आहे, आता यांचे जे दृष्टिकोन होता, जे मुद्दे आपण आता बोललो, एकंदरीत त्यांच्या बुकमधून हे 4 पद्धतीचे जे मुद्दे आहेत ते बाहेर आल्यासारखे आपल्याला वाटतात। काय तर सरकार किंवा राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते, त्याच्यानंतर काय तर संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्यांचे कल्याण करणं हे राज्याचं कार्य असते। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय की सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता असते, हे पण त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे। आणि अर्थशास्त्रामध्ये राजकीय संकल्पनाचे सुद्धा इथे संकलन केलेलं आहे। ठीक आहे, आता हे जे आहेत तर यांच्याविषयी सगळ्यांना माहीतच आहे, मी पण आत्ता बोललेलो आहो की यांचं नाव चाणक्य, विष्णुगुप्त, किंवा ते काय होते तत्त्वज्ञ होते, अर्थशास्त्रज्ञ होते, राजकीय सल्लागार होते आणि एक महान राजकारणीसुद्धा होते। आणि आपण जसं पाहिलं की त्यांचा जो ग्रंथ आहे अर्थशास्त्र हा त्यांचा राजकीय ग्रंथ आहे। ठीक आहे, आता अर्थशास्त्रामध्ये इथे काही महत्त्वपूर्ण लोकांच्या व्याख्या दिलेल्या आहे आणि काही महत्त्वपूर्ण अर्थशास्त्रज्ञ दिलेले आहेत। तर यांच्याशी रिलेटेड आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर यांच्याशी रिलेटेड आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यांचं नाव, ठीक आहे, यांचं नाव, त्याच्यानंतर यांचं जे बुक आहे ते, आणि हे कधी
वगैरे त्यांनी हे लिहिलं आहे हे. तर साधारणतः जर आपण हे फक्त हे एक लाईन जरी आपण इथे लक्षात ठेवली तर आपल्याला क्वेश्चन अटेम्प्ट करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी हिंट याची मिळालेली आहे. ठीक आहे. ॲडम स्मिथ यांची संपत्ती संबंधित अर्थशास्त्राची व्याख्या, म्हणजे ॲडम स्मिथ यांनी संपत्ती संबंधी अर्थशास्त्र जे आहे ते लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता हे जे ॲडम स्मिथ आहेत, ठीक आहे, यांना काय म्हणतात, तर यांना म्हणतात अर्थशास्त्राचे जनक. ॲडम स्मिथ काय आहेत, तर अर्थशास्त्राचे जनक आहेत. आणि यांनी जे बुक लिहिलं तर त्या बुकचं नाव काय आहे, राष्ट्राची संपत्ती. कधी लिहिलं, तर 1776 लिहिलेलं आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी संपत्तीविषयक माहिती दिलेली आहे. ठीक आहे. हे इथे इंग्लिशमध्ये दिलेले आहे. एन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथात त्यांनी याच्याबद्दल माहिती मांडलेली आहे. ठीक आहे. आणि यांच्या मतानुसार अर्थशास्त्र हे काय आहे, तर संपत्तीचे शास्त्र आहे. ठीक आहे. हे इथे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण यांच्याशी रिलेटेड जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे इथे दिलेले आहे. काय की यांच्या बुकमध्ये हे 4 मुद्दे झळकतात. कोणते कोणते, निर्हस्तक्षेपाचे धोरण, त्याच्यानंतर भांडवल आणि संपत्तीचा साठा, त्याच्यानंतर काय तर आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम, वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रम विभाजन, विशिष्ट पैलूंना यांनी महत्त्व दिलेलं आहे. ठीक आहे. हे 4 पॉईंट आपल्याला त्यांच्या बुकमध्ये एक संकल्पना म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे, किंवा हे आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. काय, निर्हस्तक्षेपाचे धोरण, त्याच्यानंतर भांडवल आणि संपत्तीचा साठा, आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम, आणि काय श्रम विभाजन वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हे नेहमी पाहत असतो की तुम्हाला माहीत आहे का, तर पॉल रोमर आणि विल्यम नॉर्दट जे आहे तर यांना अर्थशास्त्र जो मिळालेला आहे तर 2019चा कोणाला मिळालेला आहे याच्याशी रिलेटेड आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे. तर ज्यांनी कोणी पाहिलं नसेल त्यांनी ते पाहून घ्या आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये याचे उत्तर नक्कीच द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे हे दुसरे अर्थशास्त्रज्ञ आहेत. ठीक आहे. आणि हे यांनी कधी बुक लिहिलं, तर 1890 लिहिलं. ठीक आहे. म्हणजे 1900 शतकातले आपण हे बोलत आहोत. काय नाव आहे यांचं, प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल. आणि यांचं जे शास्त्र आहे ते कोणतं आहे, कल्याणकारी. ठीक आहे. लक्षात ठेवा, याच्यावर आपल्याला क्वेश्चन बनतो, त्याच्यामुळे मी हे इथे फोकस करत आहो. काय, कल्याणकारी अर्थशास्त्रज्ञ कोण, अल्फ्रेड मार्शल. आणि याच्या आधी आपण पाहिलेलं होतं कोणते, स्मिथ. हे कशाची होती, तर संपत्ती संबंधी. ठीक आहे. कशाशी, संपत्ती संबंधी अर्थशास्त्र स्मिथ यांचं. स्मिथ संपत्ती असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि अल्फ्रेड मार्शल यांचं कल्याणकारी अर्थशास्त्रज्ञ. ओके. अल्फ्रेड मार्शल यांचे कोणते आहे, तर कल्याणकारी अर्थशास्त्रज्ञ आहे. ठीक आहे. अर्थशास्त्र आहे. आता यांचं जे बुक आहे यांचं नाव काय आहे, प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स, म्हणजेच काय, अर्थशास्त्राचे मूलतत्व. ठीक आहे. आणि हे नव सनातनवादी आहेत. ठीक आहे. त्यांच्याशी रिलेटेड, स्मिथशी रिलेटेड आपण पाहिलेलं नव्हतं. तर ॲडम स्मिथ जे आहे ते सनातनवादी होते आणि अल्फ्रेड मार्शल जे आहेत तर हे नव सनातनवादी आहे. ठीक आहे. आपल्याला याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहेत की सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ कोणते आहेत किंवा नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ कोणते आहेत, त्यांचे नाव आपल्याला विचारलेले आहे मुख्य परीक्षेमध्ये. त्यांच्यामुळे हे आपल्याला जसेच्या तसे पाठ करणंसुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे. आता अल्फ्रेड मार्शल जे आहे यांच्यामध्ये काय, तर हे शास्त्र कसं आहे, तर अर्थशास्त्र जे मानवी कल्याणाचं अभ्यास करणारं शास्त्र आहे. ठीक आहे. आणि यांच्यानुसार काय आहे, तर एक वैयक्तिक आणि सामाजिक वर्तणुकीचा अभ्याससुद्धा आपण याच्यानुसार
करू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांना काय म्हणतात तर नवसनातनवादी. आणि त्यांच्या जे बुक आहे यांच्यामधून हे 4 मुद्दे आपल्याला पाहायला मिळू शकतात. काय? अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. ठीक आहे. हे आर्थिक वर्तनाचे शास्त्र आहे. आणखीन आपण याला काय म्हणू शकतो की भौतिक कल्याणाचा अभ्यास करणारा, आजूबाजूला जे कल्याण आहे होत आहे त्याचा अभ्यास करणारंसुद्धा शास्त्र आहे. आणि अर्थशास्त्र हे केवळ संपत्तीचाच अभ्यास नाही आहे, तर भौतिक आणि कल्याणाचं सुद्धा शास्त्र आहे. ठीक आहे. तर हे आपण कोणाशी रिलेटेड पाहिलं? हे पाहिलं आपण अल्फ्रेड मार्शल यांच्याबद्दल. आता याच्यानंतर आपण पाहूया तिसरे जे आहेत ते लिओनेल रॉबिन्सन्स. तर यांचं कोणतं अर्थशास्त्र आहे तर दुर्मिळतेवर आधारित. ठीक आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीची उपलब्धता कमी असणे किंवा त्या गोष्टीशी रिलेटेड पर्याय शोधून खुश होणे किंवा आपल्या गरजा भागवणे अशाशी रिलेटेड यांनी अर्थशास्त्र यांनी इथे केलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हे सुद्धा यांची सुद्धा एक प्रसिद्ध व्याख्या आहे. काय? तर अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व. आणि से ऑन नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स. ठीक आहे. अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं. आणि याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे तर अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे. आणि त्यांनी काय सांगितलं की अमर्याद गरजा आहेत माणसाच्या. ठीक आहे. परंतु जे संसाधन आहेत ते कसे आहेत? दुर्मिळ आहे. तेव्हा या सगळ्यांचा पर्यायी उपयोग या साधनांचा घालण्यात आणि मेळ करण्यामध्ये मानवाचं जे वर्तन आहे हे याच्यातून जे तयार होते हे काय आपण याला काय म्हणू शकतो तर मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे 4 पॉईंट जे आहेत, हे 4 मुद्दे जे आहेत इथे दिसून येतात. काय? तर मर्यादित गरजा आहे आपल्या आणि ते आपल्याला साध्य करायचे आहे. पण साधने कसे आहेत? मर्यादित आहेत. ठीक आहे. म्हणून आपण काय करतो मग गरजांना प्राधान्यक्रम देतो की सगळ्यात महत्त्वाची गरज कोणती आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यासाठी काही पर्यायी उपयोग वगैरे आहेत का, आणि जे आपल्या पद्धतीने आपण एकदम कमी बजेटमध्ये जे होऊ शकते ते आपण ते इथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण या 3 शास्त्रज्ञांच्या 3 महत्त्वाच्या व्याख्या आहे हे इथे पाहिलेल्या आहेत. तुम्ही पण पाहिलेल्या आहे. ठीक आहे. हे तुम्ही जसे तसे लक्षात ठेवा. ॲटलिस्ट हे एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं की अल्फ्रेड मार्शल यांची कल्याणकारी अर्थशास्त्र. ठीक आहे. तरी आपल्याला बरेच जे क्वेश्चन आहे हे इथे अटेम्प्ट आपण करू शकतो. त्याच्यानंतर जे विचार आणि जे शास्त्रज्ञ आहे यांचे इथे एक टेबल दिलेला आहे. हा टेबल तुम्ही जसंच तसं लर्न करा, कारण याच्यावर आपल्याला बऱ्याचपैकी क्वेश्चन विचारलेले आहे. तुम्ही काळजी नका करू. आपण याचे इकॉनॉमिक्सचे रिलेटेड जे काही क्वेश्चन आहे PSI STI मध्ये जे आलेले आहे मेन्समध्ये ते सगळे आपण इथे पाहणार आहोत आणि ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. तर सनातन संप्रदाय साधारणतः कधी होतं तर 18व्या शतकात होता. आणि याच्यामध्ये कोण होते? ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, JS मिल, TR माल्थस. ठीक आहे. TR माल्थसच्या सिद्धांतावर आपल्याला बऱ्यापैकी क्वेश्चन हे विचारलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कधी ॲडम स्मिथ किंवा डेव्हिड रिकार्डे यांच्यावर सुद्धा आपल्याला क्वेश्चन बनण्याचे ते खूप जास्त चान्सेस असू शकतात. ठीक आहे. हे झाले सनातनवादी. त्याच्यानंतर नवसनातनवादी जो संप्रदाय आहे हा कधी आला तर हा 19व्या शतकात आणि 20च्या सुरुवातीचं जे शतक आहे. ठीक आहे. तर त्याला आपण नवसनातनवादी म्हणतो. याच्यामध्ये कोण कोण आहेत तर अल्फ्रेड मार्शल, ठीक आहे, AC पिग्यू, आयर्विन फिशर इत्यादी शास्त्रज्ञ याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर आधुनिक संप्रदाय जो आहे तो 20व्या शतकापासून सुरुवात झालेला. त्याच्यामध्ये काय? केन्स, लिओनेल रॉबिन्सन्स, पॉल सॅम्युएल्सन्स इत्यादी. ठीक आहे. तर हा टेबल आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. सनातनवादी, नवसनातनवादी आणि आधुनिक संप्रदाय. ठीक आहे. याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत. त्याच्यानंतर अर्थशास्त्राच्या ज्या काही शाखा आहेत या शाखेवरही क्वेश्चन आपल्याला विचारू शकतात. तर सर
रॅग्नर फ्रिश जे आहेत तर यांनी या अर्थशास्त्रज्ञाने 1933 साली अर्थशास्त्राच्या 2 शाखांमध्ये विभागणी केली होती. त्यालाच आपण काय म्हणतो, सूक्ष्म आणि स्थूल. त्यालाच म्हणजेच काय, मायक्रोस आणि मायक्रॉस. ठीक आहे, मॅक्रोस म्हणजे मायक्रो आणि मॅक्रो अर्थशास्त्रज्ञ या पद्धतीने त्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर आता सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच काय, लहान. ठीक आहे, तर याचा अर्थ काय, याच्यामध्ये जे काही विचार केलेला असेल हे एखाद्या कुटुंबाचा किंवा एखाद्या कामगाराचा किंवा एखाद्या व्यक्तीच्या विचार याच्यामध्ये इथे मांडलेला आहे. ठीक आहे, त्याला काय म्हणतात तर सूक्ष्म अर्थशास्त्र. आता सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे तर याच्यावर जे व्याख्या इथे दिलेली आहे ते व्याख्या कोणती आहे तर केनेथ बोल्डिंग यांची सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या त्यांनी काय केली आहे की विशिष्ट उत्पादन संस्था किंवा एक विशिष्ट कुटुंब किंवा व्यक्तिगत किंमत, वेतन, उत्पन्न, व्यक्तिगत उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. ठीक आहे, म्हणजे इथं आपण देश पातळीवर विचार न करता एखाद्या संस्थेचा किंवा एखाद्या व्यक्तीचा इथे विचार करत आहोत. ठीक आहे, म्हणून हे काय झालं तर सूक्ष्म अर्थशास्त्र. ठीक आहे, आता सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना आपण इथे पाहू. तर सगळ्यात पहिले तुम्ही इथे पाहू शकता की गरजा. ठीक आहे, आता हे गरजेचे पण वैशिष्ट्य आहेत. हे तुम्हाला वाचल्याच्या नंतर एकदम समजून जाईल. याच्यामध्ये इथे समजून सांगण्यासारखं असं विशेष काही आहे नाही. ठीक आहे, तुम्ही ह्या हेडलाईन जरी वाचून लक्षात ठेवलं तरी तुम्हाला याच्यावर क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकता. तर गरजांची वैशिष्ट्ये कोणते कोणते आहेत, अमर्याद गरजा. ठीक आहे, त्याच्यानंतर गरजाची पुनरावृत्ती म्हणजे ते पुन्हा पुन्हा निर्माण होणाऱ्या गरजा वगैरे. त्याच्यानंतर इथे पहा काय तर वयानुसार बदलणाऱ्या गरजा आहेत, लिंगभेदानुसार बदलणाऱ्या आहेत. ठीक आहे, स्त्री पुरुषांच्या वेगवेगळ्या गरजा असू शकतात. गरजांना पसंतीक्रमसुद्धा आपण देऊ शकतो की कोणती सगळ्यात पहिले काय, हवामानानुसार बदलतात, संस्कृतीनुसार. ठीक आहे, आता म्हणून या गरजांचे जे आहे ते वर्गीकरण केले. आर्थिक आणि आर्थिकेतर म्हणजे ज्या गरजा कंप्लीट करण्यासाठी आपल्याला पैसा लागतो, उदाहरणार्थ ते गरजा कोणते असते ना आर्थिक, आणि जिथे लागत नाही जसं की सूर्य वगैरे व सूर्यप्रकाश वगैरे तर त्याला आपण काय म्हणू शकतो तर आर्थिकेतर. आता वैयक्तिक गरजा आहेत, सामूहिक गरजा आहेत. त्याचप्रमाणे काही गरजा ज्या आहेत ते वैयक्तिक असू शकतात आणि काही सामाजिकही असू शकतात. जीवनाचे आवश्यक आहेत काही जे आहे जीवन आवश्यक आणि सुखसोयी चैनीच्या गरजा. ठीक आहे, हे गरजा झालं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय येते तर दुसरी येते वस्तू आणि सेवा. ठीक आहे, ही प्रसिद्ध संकल्पना आहे याच्यामध्ये, वस्तू आणि सेवा. ठीक आहे, म्हणजे वस्तूचं उत्पादन आणि त्याच्यानंतर सेवा देणं. ठीक आहे, हे सुद्धा आहे. त्याच्यानंतर उपयोगिता, कोणतीही वस्तू आणि त्याची गरज काय आहे, त्याचा उपयोग काय आहे हे समजणे. त्याच्यानंतर मूल्य, आता आपण जे कोणत्याही गोष्टी आहे त्याला काही मूल्य असते. ठीक आहे, त्याचं उपयोगिता मूल्य म्हणजे त्याला किती लागत वगैरे लागली. अर्थशास्त्रीय भाषेमध्ये आपण काय म्हणतो की सूर्यप्रकाशाला उपयोगित मूल्य आहे म्हणजे 0. त्याला आपल्याला एखाद्या वस्तू सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास म्हणजे तर काय म्हणू शकतो आपण की त्या वस्तूचे मूल्य उदाहरणार्थ कोणालाही द्यावे नाही लागत. फॉर एक्झाम्पल सूर्यप्रकाश आहे ते. आणि विनिमय मूल्य म्हणजे ज्याला आपण पैशाच्या स्वरूपामध्ये द्यावं लागते. आता मूल्य कसं असू शकते, काही गोष्टीचं मूल्य जे आहे ते खूप जास्त आहे, काही गोष्टीचं जे मूल्य आहे ते एकदम कमी आहे. फॉर एक्झाम्पल हिरा आणि पाणी. ठीक आहे, आता हे झालेलं आहे मूल्य. आणि त्याच्यानंतर 5वा पॉईंट कोणता येतो तर संपत्ती. आता संपत्ती कशासाठी आवश्यकता असते, देवाणघेवाण करण्यासाठी किंवा काही गोष्टी दुर्मिळ असतात किंवा मनुष्यबळ वगैरे. ठीक आहे, तर या गोष्टीसाठी संपत्तीची आवश्यकता माणसाला असते. उपयोगिता उदाहरणार्थ फ्रीज वगैरे ज्याच्यामध्ये माणसाच्या काय गरजा पूर्ण करण्याची क्षमता आहे. त्याच्यानंतर दुर्मिळता उदाहरणार्थ जे आहे ते सर्व आर्थिक वस्तू ज्यांची किंमत आपल्याला मोजावी लागते. विनिमयता, वाहने, दागदागिने याच्यासाठी आपल्याला पैसा वगैरे लागतो. मनुष्यबळ येतात.
ठीक आहे. म्हणजे काय, तर वस्तू ही केवळ मानवी शरीर बाह्य असेल तरच ती हस्तांतरित केली जाऊ शकते. हे त्यांच्या बाह्य आणि व्यक्तिगत गुणधर्मानुसार असले पाहिजे. उदाहरणार्थ पिशवी, खुर्ची वगैरे. ठीक आहे. तर हे झालं काय, तर मायक्रो. ठीक आहे. म्हणजे त्याला काय, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि याच्यामध्ये हे जे काही त्याच्या कन्सेप्ट आहे त्या. आता त्याच्यानंतर 6वा पॉईंट जे आहे त्याच्यामध्ये काय, वैयक्तिक उत्पन्न. ठीक आहे. व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोताकडून मिळणारे जे उत्पन्न असते ते. त्याच्यानंतर वैयक्तिक व्यय शक्य, म्हणजे व्यक्तिगत पण आहे पण ते आपण खर्च वगैरे करू शकतो. जसं प्रत्यक्ष कर, उत्पन्न कर, वैयक्तिक संपत्ती कर भरल्यानंतर जे उरते ते स्वतःचं कर आपण त्याला असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर उत्पन्नाचे खालील विविध प्रकारसुद्धा आहेत. स्थिर उत्पन्न, अस्थिर उत्पन्न, पैशाचं, वास्तव, करारात्मक, उर्वरित, अर्जित वगैरे. त्याच्यानंतर आर्थिक क्रिया. आता आर्थिक क्रियांचे वर्गीकरण 4 प्रकारे केले जाते, ज्याच्यामध्ये उत्पादन करतो आपण एखाद्या गोष्टीचं. त्याच्यानंतर ते गोष्ट उत्पादन झाल्याच्यानंतर आपल्याला ते काय करावं लागते, तर एखाद्या ठिकाणी पोहोचवण्याचं म्हणजे वितरण करतो आपण. वितरण केल्याच्यानंतर त्याचं विनिमय आपल्याला पैशाच्या वगैरे स्वरूपात मिळते आणि मग त्याचा उपयोग होतो. ठीक आहे. हे अशा पद्धतीने ही क्रिया सुरू असते. उत्पादन. तर उत्पादन जे आहे ते आपल्याला भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या 4 घटकापासून मिळते. उत्पादकाचे हे काय आहे, 4 घटक आहेत. ठीक आहे. आताच आपण पाहिलं. त्याच्यानंतर वितरण, त्याच्यानंतर विनिमय, उपयोग. त्याच्यानंतर कोणतं आलं, स्थूल अर्थशास्त्र. ठीक आहे. आता आपण पाहिलं होतं सूक्ष्म, आता स्थूल. तर स्थूल अर्थशास्त्र जे आहे तर याची व्याख्या इथे दिलेली आहे. ते सगळ्यात पहिले तुम्ही पाहून घेऊ शकता. स्थूल म्हणजे मोठे. आता याच्यामध्ये आपण काय की एखाद्या मोठ्या ग्रुपबद्दल बोलत असतो. ठीक आहे. जसं की आपल्या राष्ट्राचं उत्पन्न किंवा एकूण बचत वगैरे वगैरे असे, म्हणजे इथं मोठी जे आहे संस्था वगैरे, तर त्यांच्याशी रिलेटेड इथे माहिती आपण पाहत असतो. स्थूल अर्थशास्त्राचा संबंध जो आहे तो वैयक्तिक परिमाणाशी नसून एकूण परिमाणाशी असतो. ठीक आहे. परिणामाशी नसून कोणाशी असतो, तर एकूण. वैयक्तिक उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्न याच्यामध्ये फरक आहे ना. ठीक आहे. तर त्या पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न आपण कसं काढतो वगैरे हे पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समितीने दिलेली व्याख्या काय आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करणाऱ्या वस्तू आणि सेवांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन. ठीक आहे. दुहेरी गणना टाळून केलेले मापन म्हणजे काय असते, तर उत्पन्न असते. ठीक आहे. त्याच्यानंतर बचत आपल्याला माहीत आहे, गुंतवणूक, व्यापार चक्र वगैरे. तर हे पॉईंट इथे तेजी, मंदी वगैरे हे कन्सिडर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पहा की आर्थिक वृद्धी. ठीक आहे. आर्थिक वृद्धी कशी झाली, काय झाली, दीर्घकाळ आहे की कमी काळ आहे, याच्याशी रिलेटेड आपण इथे पाहत असतो. आर्थिक विकास कशा पद्धतीने होत आहे याचंही आपण इथे मूल्यमापन करतो. ठीक आहे. आता हे कायम लक्षात ठेवा, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास. आर्थिक वृद्धी म्हणजे काय, तर देशाचं वास्तव उत्पन्नात होणारी वाढ. ठीक आहे. उत्पन्न आहे आपल्या देशाचं आणि ते किती वाढलं, हे आपली आर्थिक वृद्धी झाली. आणि आर्थिक विकास म्हणजे काय, तर वृद्धीबरोबर महत्त्वपूर्ण जे आर्थिक घटक असतात आपले त्यांच्यामध्ये काय परिवर्तनशील जे बदल झाले आणि हे बदल होऊन त्याचा लोकांना काय फायदा झाला, लोकांचं जे कल्याण झालं किंवा लोकांमध्ये काही परिवर्तन झालं, चांगले परिणाम झाले, हे संकल्पना इथे काय होते, मांडली जाते. त्याच्यानंतर संकल्पना ही कशी आहे, आर्थिक वृद्धीची संकुचित आहे आणि संख्यात्मक बोलतो आपण. ठीक आहे. म्हणजे की एवढं उत्पन्न झालं, एवढं कमी आहे किंवा जास्त आहे, हे गुणात्मक आहे. आपण गुण पाहतो, डेव्हलपमेंट किती झालं, कशा पद्धतीने झालं वगैरे. आर्थिक विकास. ठीक आहे. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाशिवाय शक्य नाही. आर्थिक वृद्धी जी आहे ते आर्थिक विकासाशिवाय शक्य नाही. पण आर्थिक विकास जो आहे तो आर्थिक वृद्धीशिवाय शक्य आहे. ठीक आहे. आर्थिक वृद्धी ही एकांगी संकल्पना आहे, तर हे सर्वसमावेशक आहे.
त्याच्यानंतर आर्थिक वृद्धी ही आहे स्वयंस्फूर्त आणि प्रतिगामी होणारा बदल आहे. तर आर्थिक विकास हा सहेसूतक आणि पुरोगामी बदल आहे. ठीक आहे. आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न म्हणजे संख्यात्मक आपण बोललो होतो ना, तर इथे संख्यात्मक काढले जाते. इथे काय गुणात्मक म्हणजे जीवनाचा दर्जा वगैरे कन्सिडर केलं जाते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे 4 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले व्याख्या. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 जे आपले सायंटिस्ट आहेत त्यांनी इकॉनॉमिस्ट आहेत त्यांनी कोणत्या व्याख्या दिल्या, त्यांनी कोणते बुक्स लिहिले आणि ते कोणता संबंध त्यांचा कोणत्या याच्याशी होता, कालखंडाशी, जसं की सनातनवादी, नवसनातनवादी. ठीक आहे. हे त्याच्यानंतर तुम्हाला मायक्रो अर्थशास्त्र, ठीक आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स, त्यालाच आपण काय म्हणतो स्थूल आणि सूक्ष्म इकॉनॉमिक्सचे आहेत. तर ह्या गोष्टी इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हे फक्त तुम्ही पॉईंट्स लिहा आणि हे पॉईंट जरी तुम्ही वाचले तरी तुम्ही बरेच क्वेश्चन्स सॉल्व करू शकता. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हा पहिला लेसन चांगल्या पद्धतीने समजला असेल. याच्यामध्ये जे काही महत्त्वपूर्ण गोष्टी होते ते आपण इथे कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आय होप हा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्हाला काय वाटते याच्याशी तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे. मित्रांना शेअर करा आणि अभ्यास करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये तुमचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने लागेल. थँक्यू फॉर वॉचिंग.